नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील अतिक्रमण, नगररचना, बांधकाम आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार रामभरोसे झालेला आहे। अधिकारी नसल्याने कर्मचारी सुद्धा दांडी मारत असल्याने किरकोळ कामांसाठी सुद्धा नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत आणि म्हणूनच मिरज कार्यालयात सर्वच विभागात प्रभारी अधिकारी नियुक्त करून त्यांना वार आणि वेळ ठरवून देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे। 15 दिवसात याबाबत लेखी आदेश न दिल्यास मिरज विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मिरज सुधार समितीने दिला आहे। मंगळवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, उपाध्यक्ष राकेश तामगावे, नरेश सातपुते, राजेंद्र झेंडे, सलीम खतीब, वसीम सय्यद, अभिजित धनेकर, रवी बनसोडे आदी कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेतली। मिरज विभागीय कार्यालयातील अतिक्रमण, नगररचना, बांधकाम आणि आरोग्य विभागात प्रभारी अधिकारी नसल्याने शहरातील अतिक्रमण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असल्याचं अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले। सर्वच विभागातील प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना वार आणि वेळ ठरवून देण्याची मागणी केली आणि या मागण्यांबाबत 15 जुलैपर्यंत निर्णय न झाल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते मिरज विभागीय कार्यालयास टाळे ठोकतील असा इशारासुद्धा यावेळी देण्यात आला। निवेदनाची प्रत पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे, नगरविकास सचिव, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत। मिरज विभागीय कार्यालयामध्ये नगररचना असेल, बांधकाम असेल, अतिक्रमण विभाग असेल, ड्रेनेज विभाग असेल, या ठिकाणी कोणतेही अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळं मिरज शहरातील मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार रामभरोसे झालेला आहे। या संदर्भात आज आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ साहेबांना आम्ही निवेदन दिलं की मिरज शहरासाठी जे प्रत्येक विभागामध्ये अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना त्याची वेळ नियुक्ती करा अधिकाऱ्यांची। अनेक अधिकारी ते जागेवर नसल्यामुळं नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे। विशेषतः अतिक्रमण विभाग पद्धतीचं तर कार्यान्वित नाही आहे, अशा काही तक्रारी आहेत। त्या सगळ्या तक्रारी आम्ही वेळोवेळी मिरज सुधार समितीच्या वतीनं प्रशासनाकडे मांडल्या, पण आमच्या या तक्रारीची दखल घेतली जात नसल्यामुळं आज आम्ही माननीय अडसूळ साहेबांना भेटून त्यांना विनंती केली आणि त्यांना निवेदन दिलं की जर सोमवार 15 जुलैपर्यंत या मागण्याची पूर्तता महापालिका प्रशासनाकडून नाही झाली तर आम्ही 15 तारीख सोमवारी या मिरज विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मिरज सुधार समितीच्या वतीने आम्ही दिलेला आहे। याला सर्वस्वी यातून जे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली त्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील असा इशारा आज आम्ही माननीय अतिरिक्त आयुक्त यांना दिलेला आहे। नमस्कार, आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी।